आता जे निवडणुका झालेल्या आहेत 2024 मध्ये, त्याच्यामध्ये जे आमदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने निवडून आलेले ते उद्धव ठाकरेंचेच राहते आणि जे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढले आणि निवडून आले ते त्यांचेच राहते. की अशा पद्धतीने पक्ष फोडता येणार नाही. धनुष्यबाण गोठवणार शिवसेना पक्ष ठाकरेंनाच देणार, वकिलाचा दावा. नक्की गेम काय? शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून आता पुन्हा सस्पेन्स निर्माण झालाय. धनुष्यबाण गोठवणार आणि शिवसेना पक्ष आणि ठाकरेंनाच देणार असा मोठा दावा वकील असीम सरोदे यांनी केलाय. त्यामुळे पुन्हा मोठी खळबळ माजली आहे. कपिल सिब्बलांचा कोर्टातील युक्तिवादही वेगळीच कहाणी सांगतोय. अर्थात सरोदे वकील होत आहेत, त्यामुळे सिब्बलांचा युक्तिवाद आणि कोर्टाची प्रतिक्रिया हे सगळं पाहता हे प्रकरण कोणत्या दिशेनं चाललंय याचा त्यांना अंदाज असावा. त्यामुळे सरोदे म्हणतायत तसं धनुष्यबाण गोठवणार आणि शिवसेना पक्ष आणि ठाकरेंनाच देणार का याचा आढावा आपण घेणार आहोत या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीवर कायदेतज्ञ वकील असीम सरोदे यांनी अत्यंत महत्वपूर्ण दावा केलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा घेतलेला निर्णय पूर्णपणे कायद्याला धरून नसून तो सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या दाव्यानुसार सर्वोच्च न्यायालय आगामी काळात निवडणूक आयोगाचा तो निर्णय रद्दबातल ठरवू शकते किंवा तात्पुरत्या स्वरूपात धनुष्यबाण हे चिन्ह गोठवू शकते. अत्यंत महत्वाची बाब म्हणजे कायदेशीर तरतुदी आणि पक्षाच्या अंतर्गत रचनेचा विचार करता मूळ शिवसेना पक्ष अखेर उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील असा ठाम विश्वास त्यांनी कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे व्यक्त केलाय. आहे आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर 2018ची पक्ष घटना ही हुकुमशाही वाढवणारी लोकशाहीपूर्ण तत्व आणण्यासाठी नव्हती, जसा आरोप साधारणतः केला जातोय की 2018ची पक्षाची घटना ही अलोकशाहीपूर्ण आहे असा आरोप करण्यात आलेला होता. तर त्या पार्श्वभूमीवर सगळ्या तारखा सांगणं आवश्यक आहे. म्हणून कपिल सिब्बल सरांनी सगळ्या तारखांचा हिशोबच कोर्टासमोर मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यतः सांगितलं की 23/1/2018 मध्ये नॅशनल एक्झिक्युटिव्ह मीटिंग आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण शिवसेना पक्ष संघटनेमध्ये असलेल्या सगळ्या नेत्यांची, उपनेत्यांची, कार्यकर्त्यांची, सगळ्यांची. आता याच्यामध्ये नॅशनल एक्झिक्युटिव्ह मीटिंग जी झाली त्याच्यामध्ये फक्त एक्झिक्युटिव्ह मेंबर सगळे सहभागी झाले होते आणि त्यापूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणीची 26/7/2022 रोजी मीटिंग झाली. मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा हजर होते आणि त्यांनी ही जी पक्ष संघटनेमधले बदल आहेत ते मान्य केलेले होते. तेव्हा त्यांची सही आहे त्याच्यामध्ये, ते सुद्धा सांगण्यात आलं. मग एकदा आपण एक पक्ष संघटना जी मान्य केलेली आहे, आपली सही त्याच्यामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये अचानक आपल्याला एवढी नाराजी होण्याचं काय कारण आहे? म्हणजे एवढी नाराजी एकनाथ शिंदेच्या मनामध्ये का निर्माण झाली 2018च्या पक्ष घटनेबद्दल? याचं काहीच कारण कळत नाही, हे अनाकलनीय आहे. त्यानंतर 2018ची घटना ही व्यापकता आणण्यासाठी केलेली आहे, कोणाचे अधिकार कमी केलेले नाही हा सुद्धा मुद्दा मांडण्यात आला. आपण पाहतो उलट काही लोकांची संख्या वाढेल या पद्धतीने पक्ष घटनेमध्ये बदल करण्यात आला. जे नेते, उपनेते, कार्यकारी मंडळामधले लोक या कोणाचेही अधिकार काही कमी केलेले नाही हा सुद्धा मुद्दा सांगण्यात आला. म्हणजे अधिकार साधारणतः कमी केले तर कोणाला तरी वाटू शकते की अलोकशाही पूर्ण आहे, हुकुमशाही पूर्ण आहे, पण अधिकार कोणाचेच कमी न करता संख्या सुद्धा कार्यकारिणीमधली आणि बाकी नेत्यांची, उपनेत्यांची कमी न करता ती वाढवण्यात आलेली आहे हा मुद्दा सुद्धा सांगण्यात आला. आता कपिल सिब्बल सरांनी हे जास्त आवर्जून सांगितलं की पक्ष फुटीनंतर अचानक पक्षाची घटना चुकीची आहे हे इलेक्शन कमिशननी का ठरवलं? म्हणजे पक्ष फुटी ही 2022 मध्ये झालेली आहे. 2018 मध्ये पक्षाच्या घटनेमध्ये काही महत्वाचे बदल करून त्याला व्यापकता दिलेली आहे आणि मग अचानक इलेक्शन कमिशनला 2022 मध्ये ही घटना चुकीची आहे असं का वाटलं? आता याच्यामध्ये मुख्य मुद्दा आहे तो प्रोएक्टिव्ह भूमिकेचा आहे. इलेक्शन कमिशननी काहीच करायचं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाची घटना तपासायची नाही, कोणत्याही राजकीय पक्षामध्ये घडणाऱ्या घडामोडी बघायच्या नाही, त्याच्याबद्दलचे डॉक्युमेंट्स बघायचं नाही, त्यांनी केलेले जे फेरप्रस्ताव आहे किंवा काही नवीन सूचना आहेत त्या कधी कागदपत्रांची दखल घ्यायची नाही आणि अचानक पक्षफुटीनंतर सांगायचं की तुमची घटना चुकीची आहे.
तर 2018 मध्ये जर पक्ष घटना चुकीची होती तर 2018 ते 2022 इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करत होते, त्यातले लोक काय करत होते. म्हणजे कोणती प्रोएक्टिव्ह भूमिका घ्यायची नाही आणि केवळ मग राजकीय हेतूने ऍक्टिव्ह व्हायचं, हे इलेक्शन कमिशनचं काम आहे का, हे सुद्धा आज चर्चेत आलेलं होतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टचं कलम 29 जे आहे त्याच्यामध्ये किंवा त्यानुसार राजकीय पक्षाची एखाद्या नोंदणी रद्द करण्याचे हक्क इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आहे. हा सुद्धा प्रश्न आज चर्चेत आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटते की हे सगळे प्रश्न जे चर्चेत आलेले आहेत त्या व्यतिरिक्त आता पक्षाच्या पात्र अपात्रते संदर्भात जे 4 पिटिशन राहुल नार्वेकरांसमोर होते त्याबद्दल सुद्धा सुनावणीमध्ये चर्चा होणार आहे. एक मुद्दा महत्वाचा म्हणून सांगितला पाहिजे की जी पक्ष संघटनेमध्ये 2018 मध्ये बदल झाले आणि त्याच्यावर एकनाथ शिंदे नाराज झाले असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांनी जे पळून गेल्यावर गुवाहाटीला स्वतःची पक्ष संघटना काहीतरी काढण्याचा प्रयत्न केला. स्वतःलाच त्यांनी मुख्य नेता म्हणून जाहीर केला. आता मुख्य नेता हे पद 2018 पर्यंतच्या घटनेमध्ये कुठेही मुख्य नेता हे पद नाही. शिवसेना प्रमुख हे नाव होतं, शिवसेना पक्ष प्रमुख. त्यानंतर पार्टी प्रेसिडेंट जे होतं. आता याच्यामध्ये पार्टी प्रेसिडेंट म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख. त्यांनी म्हटलं होतं त्याच्यामध्ये द पोस्ट ऑफ शिवसेना पक्ष प्रमुख ॲज द पार्टी प्रेसिडेंट इज कॅन्सल्ड विथ इमिजिएट इफेक्ट. ऑल द पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ पार्टी प्रेसिडेंट विल नाऊ बी हेल्ड अँड एक्झिक्युटेड बाय चेअरमन ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी ऑल्सो नोन ॲज मुख्य नेता. म्हणजे मुख्य नेता कोण, हे एकनाथ शिंदे. द टायटल ऑफ शिवसेना, आता हे खूप महत्वाचं आहे की द टायटल ऑफ शिवसेना पक्ष प्रमुख विल रिमेन विथ श्री उद्धव ठाकरे टिल ही डिझायर्स बट विल बी अन ऑनररी पोस्ट. शिवसेना पक्ष प्रमुख हे जे टायटल आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील, पण ते मार्गदर्शक राहतील. हा बदल जो एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीमध्ये केला आणि स्वतःला जे पद आतापर्यंत कधी पक्ष घटनेत नव्हतं ते मुख्य नेता म्हणून नेमून घेतलं, त्याला हुकुमशाही म्हणतात. कोर्टात झालेल्या दीर्घ युक्तिवादादरम्यान अनेक तांत्रिक आणि घटनात्मक मुद्दे समोर आले आहेत, ज्यावर असीम सरोदे यांनी प्रकाश टाकलाय. निवडणूक आयोगानं जेव्हा शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला तेव्हा त्यांनी केवळ आमदार आणि खासदारांच्या बहुमताचा आकडा लक्षात घेतला. परंतु कोणत्याही राजकीय पक्षाची खरी ओळख ही केवळ लोकप्रतिनिधींवर अवलंबून नसून पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि मुख्य संघटनात्मक रचनेवर असते. हा मुद्दा कोर्टात प्रकर्षानं मांडण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेल्या दुरुस्त्या कायदेशीरदृष्ट्या कशा वैध आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या मुख्य रचनेला डावलून स्वतःला मुख्य नेते कशा प्रकारे घोषित केलंय यावर न्यायालयात सखोल चर्चा झाली. पक्षाच्या मूळ संविधानाचा अवमान करून लोकप्रतिनिधींच्या बळावर संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्याची प्रक्रिया लोकशाहीला घातक असल्याचं मतही त्यांनी यावेळी समोर आणलंय. या संपूर्ण कायदेशीर लढाईत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि घाईघाईने घेतलेल्या निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. असीम सरोदे यांनी स्पष्ट केलंय, जेव्हा मूळ पक्षाच्या पात्रतेचा किंवा अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता तेव्हा निवडणूक आयोगानं चिन्हाबाबत एवढ्या घाईनं निर्णय देणं अपेक्षित नव्हतं. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार अद्याप कायम असताना त्यांना अधिकृत पक्ष म्हणून मान्यता देणं कायदेशीर चौकटीत बसत नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या त्या आदेशाला बाजूला सारून नवीन कायदेशीर पायंडा पाडू शकतं. जर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांचं सदस्यत्व धोक्यात येईल, ज्याचा थेट परिणाम पक्षाच्या मालकी हक्कावर होईल. आता जे निवडणुका झालेल्या आहेत 2024 मध्ये, त्याच्यामध्ये जे आमदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने निवडून आलेले ते उद्धव ठाकरेंचेच राहतील आणि जे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढले आणि निवडून आले ते त्यांचेच राहतील. त्यांच्यामध्ये कोणतेही अपात्रता पात्रतेचा विषय नाही. हा त्यावेळेस जे निवडून आले त्याच्यातले कोणते अपात्र ठरतात हा विषय आहे आणि तो विषय याच्यासाठी महत्वाचा आहे की अशा पद्धतीने बेकायदेशीर प्रक्रिया केल्यावर तुम्ही अपात्र ठरू शकता. हे पुन्हा एकदा एस्टॅब्लिश होईल न्यायाचं तत्व म्हणून, हे महत्वाचं नाही. ज्यावेळेस म्हणजे ते ठाकरेंकडे होते, एकनाथ शिंदेकडे जेव्हा गेले तेव्हा ते सगळे धनुष्यावरती निवडून आले होते, बरोबर.
त्याच्यानंतर आता हे सगळे जे आमदार आहेत ते आता एकनाथ शिंदेकडे आहेत, ते सगळे धनुष्यावर निवडून आले. हे जर त्यांची अपात्रता त्यानुसार जर ठरली, म्हणजे 19 नुसार ते जर अपात्र ठरले, तर ते 24 नुसार अपात्र ठरतील का किंवा पात्र ठरतील? नाही, ते 2024च्या निवडणुकांनंतरचे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले कोणीही अपात्र ठरणार नाही. कारण की त्यांना कायदेशीर हक्क दिलेला आहे, तो योग्य आहे असं समजून ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्युडिशियल किंवा न्यायिक एक अंडरस्टँडिंग जे असते ते असं असते की त्या लोकांची त्याच्यामध्ये काही चूक नाही, ज्यांनी या निवडणुका लढवल्या, या निवडणुकांमध्ये सहभाग घेतला, ते अपात्र कोणीच ठरू शकत नाही. 2024 पूर्वीच्यासाठी तो निर्णय होईल आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे की अशा पद्धतीने पक्ष फोडता येणार नाही. पक्षांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी करावीच लागेल. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरून असं दिसून येतंय की शिवसेना पक्षाची स्थापना आणि त्याचं नियंत्रण हे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडेच वैधानिकरित्या आलं होतं. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बहुतांश सदस्यांचा पाठिंबा आजही उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. निवडणूक आयोगानं केवळ विधिमंडळातील संख्याबळ पाहिलं, जे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण लोकप्रतिनिधी हे पक्षाचे केवळ तात्पुरते चेहरे असतात, तर संघटना ही स्थायी असते. सरोदे यांच्या मते सर्वोच्च न्यायालय या मूलभूत तत्वाचा विचार करत असून निवडणूक आयोगाचा निर्णय फिरवून पक्षाची धुरा पुन्हा ठाकरे गटाकडे सोपवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेत धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही बाजूंना न देता ते पुन्हा एकदा गोठवलं जाऊ शकतं, जेणेकरून कोणत्याही एका गटाला त्याचा अयोग्य राजकीय फायदा घेता येणार नाही. या प्रकरणाचा अंतिम निकाल महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय आणि घटनात्मक इतिहासाला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. पक्षांतर बंदी कायद्याचा गैरवापर करून एखादा गट मूळ पक्ष कसा पळवून नेऊ शकत नाही, याचे कडक निर्बंध या निकालातून समोर येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. वकील असीम सिरोदे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून ठाकरे गटाला यामुळे मोठा कायदेशीर दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या गोटात कायदेशीर हालचालींना वेग आलाय. कोर्टातील या सर्व घडामोडी पाहता आगामी काळात शिवसेनेच्या नावाचा आणि चिन्हाचा वाद एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.